तर नमस्कार रसिक प्रेक्षको, आता मी आलो आहे आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन. ज्या कथेचं नाव आहे शेवट. फार रोचक प्रेमकथा ही आपल्याला फार आवडेल. मी प्रतिलिपी मराठीवर ही पहिल्यांदा लिहिली होती, तिला चांगला प्रतिसाद मिळाला, तेव्हा पुन्हा ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर चला ऐकूया कथा शेवट. अमोल जीवाच्या आकांताने धावत होता. आज त्याला ना हरण्याची काळजी होती ना मरण्याची. त्याला फक्त दिशाला भेटण्याची ओढ लागली होती. तो वेड्यासारखा धावत सुटला होता. गावाच्या वेशीबाहेर मारुतीच्या मंदिराबाहेर ती आज त्याला भेटणार होती. पण आज करा नाहीतर मरा अशी वेळ येऊन ठेपली होती. उत्तम पाटलाला त्याच्या प्रेमाचा सुगावा लागला होता. तो शैतानासारखा पिसाटला होता. तो जामच खवळला होता. उत्तराम पाटील म्हणजे साक्षात दैत्यच. त्याच्या क्रूरपणाचे किस्से साऱ्या पंचकोशीत प्रचलित होते. गावकऱ्यांना पाटलाच्या नावाने धडकीच भरायची. त्यात दिशा त्याची एकुलती एक आवडती लेक. जसा त्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव त्या पिंजऱ्यातल्या पोपटात असतो ना, तसा या उत्तमराव पाटील नावाच्या मनुष्यरूपी राक्षसाचा जीव दिशा नावाच्या त्या पिंजऱ्यातल्या धडपडणाऱ्या पक्षिणीत होता. पिंजऱ्यात तर होता तो उत्तमराव पाटलाच्या रेशमी बंदोबस्ताचा पिंजरा. बिचारी लहान असताना तिची आई वारली. तिच्या आत्याने तिला लहानाचे मोठे केले. पाटलाच्या दिशेवर जीव, पण धाकाही गजबच होता. साऱ्या गावाला भरपूर त्रास देणे आणि भरडून काढले जणू पाटलाच्या आवडीचेच काम होते. कोणाच्या जमिनी बळकावायच्या, कोणाला कर्जाऊ पैसे द्यायचे आणि फसवून अंगठे घेऊन जमिनी नावावर करून घ्यायच्या. कोणाचं उभं पीक चोरायचं. चांगली बाई दिसली तर तिला आपल्या रंगात बुडवल्याशिवाय पाटलाला चैन पडत नसे. मग तिला मिळवण्यासाठी प्रयत्न नाही, सरळ बाई उचलून शेतावरच्या वाड्यातच आणायची. सगळा हाहाकारच माजला होता. त्याच्या विरोधात तोंड उघडणारे सरळ बेपत्ताच होत असत. त्याची जहरी नजर जिकडे पडे तिकडे राख रांगोळी होत असे. साऱ्या गावावर सदैव आपली वाकडी नजर ठेवणारा उत्तमराव पाटील स्वतः मात्र आपल्या मुलीवर कुणाची वाकडी नजर पडू नये म्हणून तिला साक्षात बांधून ठेवत असे. म्हणून तिला साधं घरातून बाहेर काढणं अशक्य होतं. तिला शिकण्यासाठी शाळेत जाण्यास मज्जा होता. तिला शिकवण्यासाठी मास्तरच घरी येत असे. तिला पाटील शाळेत पाठवत नसत. पाटलांच्या भीतीने तिची कोणी मैत्रिणी नव्हती. त्या एकट्याने जगण्याचा आता तिला कंटाळा येऊ लागला होता. कुठल्याही तरुण पुरुषाला दिशेच्या खोलीजवळ फिरकण्यास मज्जा होता. आता दिशा 10वीला गेली. 10वीची परीक्षा मात्र बोर्डाची, म्हणून तिला 12वीला तालुक्याच्या कॉलेजात जाणे भाग होते. पाटलांनी नाईलाजाने का होईना तिला तालुक्याच्या शाळेत फक्त 12वीपुरते शिक्षण देण्यासाठी तयारी दाखवली. आता एका वर्षापुरते का होईना पण दिशाला शाळेत जाण्याला भेटणार होते या विचाराने ती फुलून गेली होती. नवीन मैत्रिणी, कॉलेजातला वर्ग, आपल्या वर्गातला आपला बेंच, या सगळ्या गोष्टीने तिने मनात आनंद साजरा केला. कारण तिने या गोष्टी फक्त शब्दात ऐकल्या होत्या, सत्यार्थात कधी अनुभवला नव्हता. पण आता ते शालेय जीवन सत्यार्थात जगता येणार या आनंदात ती सुखावली होती. दिशाचे कॉलेज सुरू झाले, ते सुद्धा खुद्द पाटलांच्या बंदोबस्तात. तिला शाळेत सोडायला आणि आणायला स्वतः पाटील आपल्या जीपने जात होते. आता दिशेच्या वर्गात बऱ्याच मैत्रिणी झाल्या होत्या. आता खरं तर जग तिला कळत होतं. बघता बघता पहिली परीक्षा झाली, ज्यात तिने प्रथम क्रमांक पटकावला. पाटील आता खुश होते, पण त्यांचा बंदोबस्त मात्र कायमच होता. त्यात एक विलक्षण आणि नवीन गोष्ट जन्म घेत होती. दिशाच्या वर्गात अमोल कांबळे नावाचा मुलगा होता. बिचारा होता गरीब, पण फार हुशार होता. तो फार सुंदर कविता करायचा. नकळत दिशाचे मन त्याच्याकडे ओढले जाऊ लागले. अनोळखी नात्याचे रूपांतरित मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले ते त्यांना कळलेच नाही. सगळं कसं आनंदात चाललं होतं. पण शेवटी व्हायचे ते झालेच. बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली. आता आपण भेटू शकणार नाही या विचाराने दिशा निराश होऊ लागली. पण अमोल तिची समजूत काढून म्हणाला, अगं दिशा, काळजी कशाला करतेस? तुला मला भेटता येणार नाही, पण मी तर तुला भेटू शकतोच ना. दिशाला ठाऊक होते की आपल्या वडिलांच्या बंदोबस्तात चुकून
आपल्यापर्यंत पोहोचण्याचं वाऱ्यालाही शक्य नाही, तर अमोल ते कसं जमवणार होता. पण दिशाचे लक्ष अभ्यासात लागावे हा त्याच मागचा मूळ उद्देश होता. परीक्षा संपली आणि 2 महिन्याची सुट्टी निकालाआधी होती. पण आपण पुन्हा या वातावरणात परतणार नाही या काळजीत शेवटचा पेपर देऊन दिशा घरी परतली. ती आजारीच पडली. दिवसेंदिवस तिचे आजारपण वाढत होते. तब्येत खालावत होती. पाटलांनी तालुक्यातून डॉक्टर बोलावले, पण परिणाम शून्यच ठरला. आता तर दिशा जणू मृत्यूच्या पायरीवर जाऊन उभी होती. तिची आत्या आणि पाटील भलतेच काळजीत होते. कुठलीच मात्रा लागू पडत नव्हती. वैद्य हकीम करून झाले, परिणाम काहीच नाही. दिशा मात्र अमोलची वाट पाहत होती. तिचा जीव त्याच्यात दडून पडला होता. पण पाटलांचा धाक आणि अमोलच्या जीवाच्या काळजीने तिने स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. तिच्या आजारपणाचे कारण कुणालाच कळत नव्हते. एक दिवस पाटलांची थोरली बहीण एका वैद्याला घेऊन वाड्यात आली. त्याला पाटलांसमोर उभे करून पाटलांना म्हणाली, अरे उत्तम, हा वैद्य मला गावच्या मारुती मंदिरात भेटला. कोणत्याही प्रकारचा आजार, किती दुर्धर आजार आपल्या औषधाने आणि विद्येने बरा करतो. मी त्याला आपली दिशाबद्दल सांगितलं तर प्रयत्न करतो म्हणाला. पाटलांनी त्या वैद्याला खालून वरपर्यंत पाहिले. तांबूस रंग, भाळावर गंधाचा टिळा, केस आणि दाढी वाढलेली, उंची 4.5-5 फूट, बोलके डोळे, अंगात भगवी कफनी, कमरेखाली भगवे धोतर, हातात तांब्याचे कडे, गळ्यात दुधाच्या माळा, खांद्यावर शबनमी झोळी, उजव्या हाताच्या बोटात तांब्याच्या खड्याच्या अंगठ्या आणि पायात करकरणाऱ्या चामड्याच्या चपला पाहताच आध्यात्मिक भाव जागृत होत होते. पाटील बोलू लागले, बघ बाबा, मोठमोठ्यांना ते जमलं नाही, पण आता तू काय करतोस ते बघूया. त्या पोरीनं वीट आणलाय, तिला झालं काय तेच कळत नाही. काही बोलत नाही, काही खात नाही, पीत नाही, काय कळत नाही काय झालंय. चल तू सुद्धा प्रयत्न करून बघ, असं म्हणत पाटील उठतात. वैद्य, पाटील व त्यांची थोरली बहीण दिशेच्या खोलीत वळतात. दिशा शांत झोपलेली असते. वैद्य तिला जवळून निरखून बघतो आणि हळुवारपणे तिला स्पर्श करतो. हळुवारपणे तिचा हात आपल्या हातात घेऊन नाडीला स्पर्श करताच दिशा खडबडून जागी होते. पाटील आणि त्यांची बहीण अवाक होऊन पाहतात. पाटलांना समोर पाहून दिशा मात्र जरा सावरून बसते. वैद्य पुन्हा दिशाला समजत, घाबरू नका, तुमची नाडी परीक्षण करतो आहे, रोगाचे निदान करण्यासाठी. आणि पुन्हा नाडी पाहण्यात गर्क होतं. थोड्या वेळानंतर वैद्य गंभीर चेहऱ्याने सगळ्यांना, बघा महोदय, आजार तसा जुनाच आहे आणि हो, जीवघेणासुद्धा आहे, पण आता निदान झाले आहे. हा आजार पक्ष्यांचा असून कदाचित त्याचा प्रादुर्भाव माणसाला होतो. माणसाची प्रतिकूल रोगप्रतिकारक शक्तीच याला जबाबदार असते. तुमच्या मुलीच्या बाबतीत हा आजार मध्य आहे. पाटील वैतागत, ते सगळं सोडावो, ती ठीक होईल ना. वैद्य, हो, पण त्यासाठी तिला 15 दिवसाचे पथ्य आणि मंत्रसिद्ध औषधाचे प्राशन सूर्य उगवण्याआधी गाईच्या धारोष्ट दुधाबरोबर द्यावे लागेल. तसेच ते औषध मला इथेच मध्यरात्री बनवावं लागेल, ते सुद्धा तुमच्या मुलीसमोर, आणि ब्रह्ममुहूर्तावर तिला सांगितल्याप्रमाणे 15 दिवस पूर्णपणे द्यावे लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी उपचार प्रक्रिया ही संपूर्णपणे 2 तासाची आहे. जी करत असताना आपण सामग्री पुरवू शकता, पण रोगी आणि वैद्याशिवाय दुसरे कोणीच त्यात भाग घेऊ शकत नाही, चोरून पाहू शकत नाही अथवा प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही. तसे केल्यास प्रकरण बिघडून रोग्याचा जीव जाऊ शकतो.
वैद्याचे बोलून होते. क्षणभर शांततात पसरते. मग पाटील गंभीर स्वरात बोलू लागले. मी माझ्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं जपलाय. परपुरुषाची साधी नजर तिच्यावर पडू दिली नाही. 12वीसाठी तिला तालुक्याच्या कॉलेजात काय घातली. शेवटची परीक्षा संपवून पोरगी या जीवघेणा आजार घेऊनच परत आली. खूप डॉक्टर केले, वैद्य केले, पण परिणाम शून्यच. आता पोरीच्या जीवावर बेतण्यापेक्षा तुमचा हा उपाय करून बघू. अक्का, यांना 15 दिवस वाड्यात राहायची व्यवस्था कर. त्यांना लागणारा सामानचा पुरवठा कर. आणि हो वैदूबुवा, जर माझी पोरगी दगावली तर तुमचा मुर्दाच पाडीन. हितच 500 एकरात पुढवून टाकीन. पुढच्या 7 पिढ्यांना पण शोधून सापडणार नाही. हे समज असू दे. आणि पाटील जातात. अक्का, वैदूबुवा तुम्ही घाबरू नका. आमचा उत्तम रागीटच आहे, त्याचं मी बघीन. तुम्ही आज रात्रीपासूनच उपचाराला सुरुवात करा. वैद्य कपाळाचा घाम पुसत. ठीक आहे, मला यांची जरा सखोल चिकित्सा करायची आहे. जरा एकांत देऊ शकाल का? कारण काही प्रश्न मी त्यांना आपल्यासमोर नाही विचारू शकत. ते योग्य ठरेल असे मला वाटत नाही. पण बनवल्या जाणाऱ्या औषधासाठी ही माहिती गरजेची आहे. अक्का, हो तुम्ही बघा, मी जरा जेवणाचं बघते. आणि अक्का दार बंद करून निघून जाताच दिशा त्या वैद्याला घट्ट मिठी मारते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तो वैद्य तिला सावरत म्हणतो, म्हटलं होतं ना तुला मला भेटता येणार नाही. पण मी तुला भेटू शकतो. दिशा रडतच, हो रे राजा हो. पण किती जीवगण आहे. बाबांना पाहिलंच ना. अरे सोड गे, मियाँ बीवी राजी तो क्या करेगा पाटील. दोघेही मनमुराद असतात. आपली वैद्याची भूमिका अमोल अगदी व्यवस्थित पार पाडत असतो. अमोलच्या सहवासाने दिशाही फुलून आलेली असते. तिच्या तब्येतीत उपचाराच्या पहिल्या दिवसापासून आलेली प्रगती पाहून पाटील खुश असतात. निशा आणि अमोलचं प्रेम आता फुलोरा धरत असतं. पण एक दिवस व्हायचा तो गोंधळ होतो. आणि पाटलांच्या खास नोकराच्या हातात अमोल आंघोळीला गेला असता धांडतपणाने नकली आणि दाढी मिशी तिथे ठेवून येतो आणि ते त्या नोकराच्या हाती लागतात. नोकर ते घेऊन तडक पाटलांच्या पुढ्यात. अमोलला ते कळतात. तो सरळ वाड्याबाहेर पळ काढतो. पण निघण्याआधी रात्री वेशीवरच्या मारुतीच्या मंदिरात भेटण्यासाठी पत्र तो दिशाच्या खोलीत फेकून निघून जातो. सगळा प्रकार कळताच पाटील तडक दिशाच्या खोलीत येतात. पण दिशा सकाळीच खरेदीसाठी अक्कासोबत तालुक्याला गेलेली असते. पण त्यांच्या हातात ते पत्र लागतं. ते रात्र होण्याची वाट पाहतात. डाव आधीच ठरलेला असतो. अमोल दिवस गावात कसा तरी लपून छपून काढतो आणि रात्री दिशा मला एकदा तरी भेटेल या वेड्या आशेने मरणाची कल्पना टाकून धावत असतो. शेवटी त्याला मंदिर दिसू लागते. तो पायातल्या वेदना, डोक्यातला ताण आणि स्वतःचे भान सगळं काही विसरतो. मंदिराजवळ येऊन क्षणभर विसावतो. इतक्यात मागून आलं, काय वैदूबुवा, दिशाची वाट बघताय जणू. आणि अंधारात माणसांच्या हसण्याचा आवाज येतो. हा 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 हा. अमोल घाबरून पळणार इतक्यात एक जोरदार लाथ त्याच्या छाताडात बसते. अमोल खाली कोसळतो. पटापट मशाली पेटवल्या जातात. अमोलचा प्रयत्न त्यावेळी फसलेला असतो. पाटील 5-6 गुंडांसमेत हातात नंगी तलवार घेऊन उभा असतो. सगळ्यांनी त्याला घेरलेलं असतं. पाटील आवेशाने, काय रे फाडव्या, काय वाटलं तुला? या उत्तमराव पाटलाला फसवशील आणि सुटशील? अरे हॅट, अरे या गावचा राक्षस आहे मी, राक्षस. इथं मीच लोकांना फसवतो, लुबाडतो आणि संपवतो. हा 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 हा. आणि तुला मी संपवणार. तू मला फसवलं, मला?
मग आता मर भडव्या. आणि पाटलाच्या तलवारीने अमोलचं मुंडकं छाटलं जातं. आपल्या 500 एकर जागेत पाटील अमोलला पुरवून टाकतो आणि वैद्याने वाड्यात चोरी करून पळ काढला असा देखाव उभा करतो. पण या प्रसंगाने दिशा गडबडून जाते. अमोलच्या आठवणीत तर ती आता कायमचीच अबोल होते. धन्यवाद. तर रसिक प्रेक्षक हो, मी आताच आपल्यासमोर शेवट एका प्रेमकथेचं वाचन केलं. आपल्याला ती कथा कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली रजा घेतो पुढच्या कथेपर्यंत. तिथपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय भीम.